राजकारणात कधीच कुणी कुणाचा परमनंट शत्रू नसतो वा परमनंट मित्र नसतो। कधी कधी दशकांची युती अवघ्या काही मिनिटांमध्ये तुटते, तर कधी कधी वर्षानुवर्षे एकत्र असणारे पक्षही अवघ्या एका निर्णयानं एकमेकांविरोधात उभे ठाकतात। आणि अशी अनेक उदाहरणं देशाच्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय इतिहासात आहेत। आता हे का सांगतोय हेच आपण आजच्या भागात पाहणार आहोत। नमस्कार, मी विशाल पाटील। झिरो आवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकापेक्षा एक असे जबरदस्त टर्न अँड ट्विस्ट पाहायला मिळाले आणि या सगळ्यांचं केंद्र बनलं राज्याचं विधान भवन। आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली। महायुती सरकारच्या या टर्मचं शेवटचं अधिवेशन असल्यानं अनेक घडामोडी अपेक्षितच होत्या। अगदी तशीच सुरुवात झाली। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये परंपरेनुसारच घोषणाबाजी आणि विरोध प्रदर्शनं देखील झाली। मात्र राजकीय ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात पोहोचले। पक्षाच्या दालनात गेले तर तिथं त्यांच्या भेटीला जुने मित्र आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पोहोचले। त्या भेटीमध्ये काय काय झालं हे पाहणार आहोतच। त्याचबरोबर ठाकरेंच्या एका लिफ्ट प्रवासाची बातमी देखील आहे। त्यात त्यांच्या सोबत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याच काही सेकंदांच्या प्रवासानं राज्याच्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं। त्याचं विश्लेषण करण्याआधी आणखी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे महाविकास आघाडीमधील एका ठिणगीची। आता तुम्ही म्हणाल की ठिणगी कसली, तर ती आहे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची। आता तुम्ही परत म्हणाल की महाविकास आघाडीनं असा कुणाचाही चेहरा जाहीर केलेलाच नाही किंवा त्यांनी या आधीही असं कधीही जाहीर केल्याचं आठवत नाही, तर तुम्ही अगदी बरोबर आहात। आजपर्यंत महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला होता। मात्र आज सकाळी खासदार संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं आणि महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली। सुरुवातीला ते वक्तव्य आधी पाहूया। महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे। या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं। लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे। अर्थात तिघांची ताकद एकत्र होती, पण बिन चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही। लोक स्वीकारणार नाही, लोकांना चेहरा द्यावाच लागेल। महाराष्ट्राच्या जनतेला विधानसभेआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावाच लागेल असं म्हणत संजय राऊतांनी महाविकास आघाडीमध्ये एका नव्या विषयाची सुरुवात केली आणि त्यांच्या याच वक्तव्यावरती आहे आपला आजचा पहिला प्रश्न पाहण्यासाठी अर्थातच जाऊयात आपल्या पोल सेंटरला। तर झिरो आवर मध्ये आम्ही आज पहिला प्रश्न विचारलेला आहे, सीएमचा चेहरा नसेल तर विधानसभा लढता येणार नाही। राऊतांचं वक्तव्य, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? 3 पर्याय तुमच्या समोर आहेत, उद्धव ठाकरे, नाना पटोले की जयंत पाटील। आता संजय राऊतांनी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारी संदर्भातील आपल्या वक्तव्यामध्ये उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला। अर्थात त्यांनी आपल्या आजच्या वक्तव्यातून ठाकरेंची मुख्यमंत्री पदावरची दावेदारीच जाहीर केली। त्यावर महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाच्या होत्याच। मात्र खुद्द उद्धव ठाकरेंच्याही प्रतिक्रियेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि जेव्हा उद्धव ठाकरेंनी आजची पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी राऊतांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिली। त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही प्रदेशाध्यक्षांनी राऊतांच्या वक्तव्यावरती आपापल्या पक्षांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। पाहूया। अजून कुठली जागा वाटपाची चर्चा नाही एक, आणि मला असं वाटतं की संजय राऊतांच्या बद्दलचं आम्ही भूमिका घेतलीच की त्यांच्या कुठल्याही वक्तव्याला कुठलंही कॉमेंट करायचं नाही असा आम्ही काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलेला आहे। आम्ही महाविकास आघाडीचे सगळे एकत्रित बसू, त्यावेळी त्याची चर्चा करू। आमची अपेक्षा अशी आहे की कुठल्याही घटक पक्षाने याविषयी प्रसार माध्यमांच्यातून काही कन्वे करू नये। महायुतीमध्ये
त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या, कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवत आहेत, तुमच्यामुळे आम्ही पडलो, त्यांच्यावर तो चेहरा येऊ द्या. आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू. तर महाविकास आघाडी महायुती विरोधामध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या शोधात असताना आज एक अनपेक्षित घटना घडली. विधान भवनामध्ये अशी दृश्य पाहायला मिळाली ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अचानकपणे वातावरण तापलं. बरं, केवळ नेते पुढारीच नव्हे तर राज्यातील जनतेच्याही भुवया उंचावल्या. तुम्ही म्हणाल तर ही म्हण तर तुम्ही ऐकलेली असेलच, कारण राजकारणामध्ये कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. आता ही म्हण सांगायचं कारण म्हणजे तुम्ही आता तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहणारी दृश्य. हे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस. हे दोन्ही मातब्बर नेते आज एकत्र दिसले. काही क्षण का असेना, पण या दोन नेत्यांना एकत्र पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ठाकरे आणि फडणवीस या दोघांनी एकत्रितपणे लिफ्टमधून विधान भवनाचा पहिला मजला गाठला. विशेष म्हणजे दोघेही एकमेकांसोबत संवाद साधत होते. अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी उद्धव ठाकरे विधान भवनात आले तेव्हा ते लिफ्टची वाट पाहत उभे होते. नेमकं त्याच वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही लिफ्ट जवळ आले आणि राजकीय चर्चांना उधाण आलं. जेव्हा लिफ्टचा दरवाजा उघडला गेला तेव्हा लिफ्टमध्ये होते भाजप नेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ. यावेळी उद्धव ठाकरेंनी दरेकरांकडे बोट दाखवत त्यांना आधी बाहेर काढा असं मस्करीत म्हटलं आणि पुढे लिफ्टमध्ये प्रवेश केला. जेव्हा ही लिफ्ट पहिल्या मजल्यावर पोहोचली तेव्हा देवेंद्र फडणवीसांची पावलं त्यांच्या कार्यालयाच्या दिशेनं वळली तर उद्धव ठाकरे विरुद्ध दिशेला म्हणजेच विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या कार्यालयाच्या दिशेनं गेले. योगायोगानं झालेल्या काही क्षणांच्या या भेटीमुळे ही नव्या सत्ता समीकरणांची नांदी तर नाही ना, असाही प्रश्न नक्कीच प्रत्येकाला पडला असेलच. दरम्यान जेव्हा उद्धव ठाकरे आणि फडणवीस विधान भवनाच्या लिफ्टमध्ये शिरत होते त्यावेळी नेमकं काय घडलं ते देखील पाहूया. लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीसांशी झालेल्या भेटीवर स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहूया. लिफ्टमध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो. अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं आहे ना, नाना करते प्यार, म्हणजे त्यांचा पाटोळींशी काही संबंध नाही. नाना करते प्यार म्हणून तुम्हीच कर बैठे असं काही नाहीये. ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती. आणि म्हटलं तर असं म्हणा, मगाशी कुठे दिनेश बोलले की भिंतीला कान असतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात. त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टमध्येच करू. 2019 मध्ये युती तुटल्यानंतर आणि शिवसेना पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना एकत्र पाहणं हा तसा दुर्मिळ योगच. आजच्या घटनेआधी गेल्या वर्षी म्हणजेच 23 मार्च 2023 रोजी जवळपास 15 महिन्याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळीच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र विधान भवनामध्ये प्रवेश केला होता आणि त्यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. अशामध्ये आज देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र एंट्रीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ठाकरे फडणवीस भेटीवेळी लिफ्टमध्ये सोबत असलेले भाजपचे नेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील पाहूया. राजकारणामध्ये आपण राजकीय शत्रू असतो का सदा सर्व काळ शत्रू नसतो. लिफ्टमध्ये मी शिरत असताना सन्माननीय देवेंद्रजी आणि उद्धवजी हेही त्या ठिकाणी लिफ्टमध्ये आले. मिलिंद नार्वेकरही सोबत होते आणि त्यावेळेला कोणीतरी असं सांगितलं की आपण दोघं एकत्रित आहात बरं वाटतं. तर उद्धवजी म्हणाले की ह्याला पहिलं बाहेर काढा. तर मी बोललो तुमचं अजून समाधान झालं नाही. बोललो माझी बाहेर जायची तयारी आहे, होत आहे का एकत्र. बोलता तसं करा. तर त्यानंतर थोडासा हास्य विनोद झाला. आम्ही लिफ्टमधनं बाहेर आलो पण उद्धवजी विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी पक्षातच राहायची आहे.
सत्तेच्या दिशेला ते आले नाही. त्याच्यामुळे आमच्या दोघांचे दोन वेगळे मार्ग लिफ्टमधनं आल्यानंतर त्या ठिकाणी दिसून आले. लिफ्टमध्ये मी देवेंद्र फडणवीस, उद्धवजी ठाकरे आणि आणखीन एक कोणतरी होतो हां प्रवीण. एक मजला फक्त वरती जायचा आहे. किती वेळ लागणार, किती वेळ भेटणार? आतमध्ये जाण्या आणि बाहेर येण्यातच वेळ गेला. बाकी सगळ्यांनी हस्तांदोलन केलं. बाकी काय ठीक आहे, कशात काय ठीक. नेहमीप्रमाणे जो आहे एखादा ओळखीचा मनुष्य आपल्याला किंवा ओळखीचा नेता भेटल्यानंतर जे सोपस्कार असतात ते केले. भले उद्धव ठाकरे फडणवीसांनी लिफ्टमधून एकत्र प्रवास केला, मात्र ती लिफ्ट 6व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावलाय. लिफ्टमध्ये काय एकत्र आल्यामुळे काय तुम्हाला काय वाटतंय का? काय कोणी लिफ्ट मागितली तरी ते 6व्या मजल्यापर्यंत ती लिफ्ट काय पोहोचू शकणार नाही. आणि 2002 वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो. महाराष्ट्रातल्या जनतेला जी त्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं सांगण्याचा उद्देश. त्यामुळे काही लोक बोलतायत, काही लोक वेगळा आनंद साजरा करतायत, काही पेढे वाटतायत. नरेंद्र मोदीजी 3ऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून आनंद आहे, चांगला आहे. विधान भवनात एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीच्या चर्चा रंगलेल्या असताना आणखी एक भाजप नेता थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचला. आणि तो नेता म्हणजे मंत्री आणि माजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील. चंद्रकांतदादांनी अचानकपणे अंबादास दानवेंच्या कार्यालयामध्ये एंट्री घेतली. त्यांनी आधी उद्धव ठाकरे आणि नंतर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची भेट घेतली. त्यांना चॉकलेट दिलं, तर पदवीधरमधून विधान परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या अनिल परबांना ॲडव्हान्समध्येच विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच पेढा देखील भरवला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांशी नेमका काय संवाद साधला तो आता पाहूया. आज काहीच नाही ना. आम्ही आमच्या एकटी जागाला वन पेढे वाटतो दादा. आम्ही एकटी जागाला लोकसभेच्या वन पेढे वाटतो. ते मी यांचा ऍडव्हान्स बरं वाटतं आणि बसा गप्पा मारा. माझं चॉकलेट राहिलं. 8 जण माझं चॉकलेट दानवेंच्या कार्यालयामधील भेटीवर भाजप आणि शिवसेना ठाकरे पक्षानं आपापली बाजू मांडलेली आहे. ती देखील आता पाहूया. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधान परिषदेचे उपसभापती अशा सगळ्यांना संसदीय कामकाजामध्ये म्हणून विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे, विजय वडेट्टीवार या सगळ्यांना बुके द्यायचा असतो आणि असं म्हणायचं असतं की अधिवेशनाचे सगळे दिवस चांगले जावेत. माझी एक पद्धत मी डेव्हलप केली की पुष्पगुच्छ हा संध्याकाळपर्यंत खराब होतो, तर त्याच्याऐवजी आपण एक कॅडबरी दिली पाहिजे. ते देताना अंबादास दानवेंच्या केबिनमध्ये उद्धवजी भेटले, त्यामुळे मी उद्धवजींना बुके दिला, कारण अंबादासजींना बुके दिलं त्यांना दिलं पाहिजे. कॅडबरी दोघांना दिली. तेवढ्यात अंबादासजींनी मी कॅडबरी दिल्यामुळे पेढे दिले. मग मी शुगर पेशंट असल्यामुळे तो पेढा नेहमी वाटतो. जवळ अनिल परब होते, त्यांना पेढा दिला. त्यांना पेढा दिला आणि पेढा देण्याच्या बरोबर असं म्हटलं की अधिवेशनाच्या शुभेच्छा. चंद्रकांत पाटील हे माझे अतिशय खूप वर्षाचे सहकारी आहेत आणि त्यामुळे त्यांना वाटलं माझं अभिनंदन करावं. कसं बघायचं या सगळ्या दोन घटनेकडे? चष्मा काढून बघायचं.
विधान भवनामध्ये उद्धव ठाकरे पक्ष आणि भाजपच्या मनोमिलनाच्या 2 घटना घडल्या। पहिली फडणवीस ठाकरे भेट, दुसरी चंद्रकांत पाटील थेट दानवेंच्या कार्यालयामध्ये जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले। या दोन्ही घटनांवरती चंद्रकांतदादा पाटलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। एका घरामध्ये 4 मुलं गुण्यागोविंदाने नांदत होती, काही ना काही कारणाने ती वेगळी झाली, ते प्रेम काही संपत नाही। एका घरामध्ये 4 मुलं गुण्यागोविंदाने नांदत होती, काही ना काही कारणाने ती वेगळी झाली, ते प्रेम काही संपत नाही। आणि आता वळणार आहोत आजच्या भागातील महाविकास आघाडीच्या प्रश्नाकडे आणि त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला। तर 0 ओव्हरमध्ये आम्ही विचारलेला प्रश्न, सीएमचा चेहरा नसेल तर विधानसभा लढता येणार नाही, राऊतांचं वक्तव्य, महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? 3 पर्याय तुमच्या समोर होते, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील। त्यावरती तुम्ही कसे व्यक्त झालेला आहात? एक्स वरती विनीत वैद्य म्हणतायत संजय राऊत हाच खरा आघाडीचा बोलका चेहरा असल्यानं त्यांच्याच नावाची चर्चा करणं सार्थ ठरेल। त्यानंतर रविकांत माहुलकर म्हणतात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास सुप्रिया सुळे प्रथम महिला मुख्यमंत्री बनतील। तर मिलिंद पाटेकर म्हणतात सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच मोठा भाऊ आहे, त्यामुळे नाना पटोलेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार। तर YouTube वरती रवींद्र सोनावणे म्हणतात ज्याचे आमदार जास्त तो मुख्यमंत्री। दिलीप पवार म्हणतात प्रस्थापित नेत्यांपैकी कुणीही नको। संतोष शेटे म्हणतात आर्थिक संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढायचं असेल तर जयंत पाटलांसारखा उत्तम प्रशासन चालवणारा नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी हवा। फेसबुकवरती दीपक शेंडगे म्हणतात पहिले एकत्र प्रामाणिकपणे लढा, ज्याचे आमदार जास्त त्याला मुख्यमंत्री करा। आणि आजच्या आपल्या या सगळ्या राजकीय घडामोडींवरती चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे। त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरला। अतुलजी, खूप खूप स्वागत आपलं आजच्या 0 ओव्हरमध्ये। पहिला महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो तो म्हणजे असा की मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसताना महाविकास आघाडी निवडणुकांना सामोरं त्यांनी जावं का, असा थेट सवाल आज संजय राऊतांनी देखील उपस्थित केलेला आहे। तुमचं मत काय आहे? असं आहे की आपण आतापर्यंत मुद्द्यांवरच गेलेलो आहे निवडणूक लढायला, मुद्दे भरपूर आहे। आज जो काही भाजपने प्रयत्न केला किंवा चंद्रकांत दादांनी जे जेस्चर दाखवलं ते बूंद से गई वो हौद से आती नाही। आणि एका गोष्टीकडे आपलं लक्ष नव्हतं, 2 दिशेनी लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरेजी आणि देवेंद्र फडणवीसजी गेले आणि देवेंद्र फडणवीसजी ज्या दिशेने गेले तिथे बाहेर लिहिलेलं होतं बाहेर जाण्याचा रस्ता। तर नियतीचा संकेत जो आहे तोही स्पष्ट आहे, लोकांचा संकेत लोकांनी लोकसभेत दिलेला आहे आणि पुढे जे काय होईल हे सुद्धा स्पष्ट आहे, कारण की यांनी सगळ्यांचा विश्वास महाराष्ट्रात गमावलेला आहे। शेतकरी असो, शेतकरी जेव्हा दुष्काळानं धोरपळत होता, त्याच्या बागाच्या बागा नष्ट झाल्या, तेव्हा यांचे मंत्री हे थंड हवेच्या ठिकाणी युरोपमध्ये फिरत होते आणि मुख्यमंत्री हे आपल्या शेतात होते, आपल्या गावात होते, दरे गावात 5-5 वेळा फोन केल्यानंतर लागत नव्हता फोन। विद्यार्थ्यांची कशी यांनी थट्टा चालवलेली आहे की ती पेपर लीक, प्रत्येक वेळेस परीक्षा न घेणे, वेळेवरच मध्यातच सिलेबस चेंज करणे, पोरांना अभ्यास सोडून आंदोलनासाठी रस्त्यावर उतरायला लावणे, अशा अनेक घटना ज्या आहे या झालेल्या आहे। मागच्या 10 वर्षातलं 7.5 वर्ष यांचं जे राज्य आहे ते पाहिलेलं आहे, 2.5 वर्ष आमचंही पाहिलेलं आहे। आम्ही आल्यावर शेतकऱ्याची कर्जमाफी केली, कुठलेही सामाजिक आंदोलनं आमच्या काळात झाले नाही, शांततेचा काळ होता आणि कोविडलाही आम्ही ज्या समर्थपणे तोंड दिलं, धारावीसारख्या ठिकाणचं कौतुक जे आहे ते WHO केलं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे जनतेसमोर स्पष्टपणे आहे आणि लोकसभेत आपल्याला ते बऱ्यापैकी दिसलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्याचा चेहरापेक्षा जे मुद्दे आहेत, संविधानची तोडफोड केलेले, या सगळ्या वर्गांचा जो त्यांनी नुकसान केलं, कांद्याचा विषय आपण पाहिलेला आहे, इथेनॉलचा विषय आपण पाहिला आहे, तांदळाचा विषय आपण पाहिलेला आहे, सोयाबीनच्या भावाचा विषय पाहिलेला आहे, कापसाचा विषय पाहिलेला आहे, या सगळ्या विषयावर हे सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे। हे मुद्दे महत्त्वाचे आहेत, कोण मुख्यमंत्री होणार आहे हेच मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवणं आणि केंद्र सरकारकडून हे कामं करून घेणं, यासाठी मग महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण?
असं आहे की मुख्यमंत्री पद हे आपण जर आपलं संविधान बघितलं असेल तर सभागृहामध्ये ज्या पक्षाचा जो सर्वात मोठा पक्ष असतो त्या पक्षाचा नेता जो आहे तो मुख्यमंत्री होत असतो. आता आमची महाविकास आघाडी आहे, आम्ही तिन्ही महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते एकत्र येतील आणि मग जो काही फॉर्म्युला ठरेल त्याप्रमाणे मुख्यमंत्री ठरेल. चांगलं प्रशासन देणे, चांगलं शासन देणे, बेरोजगारीच्या प्रश्नाला हँडल करणे, महागाईच्या प्रश्नाला हँडल करणे, कायदा सुव्यवस्था अतिशय महत्त्वाची झालेली आहे. म्हणजे पहा तो प्रश्न आमच्या आमदारांनी आमच्या नेत्यांनी तिथे लावून धरला पुण्यामध्ये. आज 40च्या वरती तुम्हाला तिथे इल्लिगल बार सुरू होते, पब सुरू होते. किती लोकांना ड्रग्सचा विषय किती मोठा आहे की गुजरातमधनं सातत्यानं लाखो करोडो रुपयाचं ड्रग्स जे आहे ते महाराष्ट्रामध्ये येत आहेत. नाशिकमध्ये ड्रग्स तयार करणाऱ्या पाटीलचं कशा पद्धतीनं संरक्षण करण्यात आलं हे सगळं पाहिलेलं आहे. कोणत्या आईवडील आपल्या मुलांचं अशा पद्धतीनं नुकसान जे होत होतं ते कसं सहन करणार आणि यांना पुन्हा कसं मतदान करणार आहे. अतुलजी मगाशी म्हणालात की महाविकास आघाडीमध्ये जो मोठा पक्ष असेल तो खरं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार. मग तुमच्यात मोठा पक्ष कोणता? कारण गेले कित्येक दिवसांपासून आम्ही पाहतोय की जागा वाटपाचा प्रश्न असेल, आता मुख्यमंत्री पदाचा मुद्दा आणून महाविकास आघाडी तरी एकत्रपणे ही निवडणूक लढणार का? निवडणुकीला सामोरं जाणार का? आमची दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की महाविकास आघाडी सोबतच आम्ही निवडणूक लढणार. मी असं म्हटलेलं नाही की जो पक्ष मोठा असेल ज्याचे आमदार जास्त असतील त्याचा मुख्यमंत्री राहील असं मी म्हटलं नाही. मी म्हटलं संविधानाची तरतूद मी सांगितली. जसं प्रधानमंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असेल, सभागृहामध्ये सर्वात मोठ्या पक्षाचा नेता हा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनत असतो अशी मी तरतूद आपल्याला सांगितली. नाना पटोले साहेबांनी सुद्धा किंवा आमचे थोरात साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, सर्व ज्येष्ठ नेते जे आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मोठा छोटा कोणी नाही आहे, आपल्याला मुद्द्यावर निवडणूक लढायची आहे. भाजपनी जो धोका या महाराष्ट्राला पोचवला आहे, एवढे उद्योग जात असताना शांतपणे जे केंद्राकडे पात्र राहिलेनी एक लाचारीसारखं महाराष्ट्र पहिल्यांदा पाहिला या जनतेने, त्याच्यातून मुक्त करणे हा आमचा पहिला उद्देश आहे. बरोबर आहे. महाविकास आघाडीमधले दोन महत्त्वाचे नेते शरद राव यापूर्वी म्हणालेले होते की लोकसभेमध्ये एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जावं म्हणून आम्ही एक पाऊल मागं घेतलं. संजय राऊत आता म्हणतात मुख्यमंत्री पदाचा चेहरा. एकमेकांवरती दबाव तंत्र करून कुठेतरी जे आहे ते बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष महाविकास आघाडीत करतोय. असं आहे की त्यांनी जी भूमी पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहे, आदरणीय पवारसाहेबांनीच ही मोठ व्यवस्थित बसवलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामध्येच आम्ही निवडणूक लढतो आहे. पवारसाहेबांनी जे सांगितलं की आम्ही त्यांची भूमिका, त्यांना पहिला त्यांचा जर कोणता उद्देश असेल माझे किती खासदार येणार, महाविकास आघाडीचे किती खासदार येणार, त्यापेक्षा ज्या बीजेपीने देशाच्या संविधानाला लोकशाहीला नख लावलेला आहे, धोका पोचवलेला, त्याला बाहेर करणं गरजेचं आहे हे स्वतः पवारसाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष जो आहे तो वाढवण्याचा अधिकार असतो, त्याला ती इच्छा पण असते. कार्यकर्त्यांमध्ये काय सांगणार आहे आपण कमी जागा लढू असं कुठलाही पक्ष सांगू शकत नाही. त्यामुळे त्यावेळेसचा क्रायटेरिया हा विनॅबिलिटी असणार आहे, कोण कुठे निवडून येऊ शकतो. भाजपाला या महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी कुठला उमेदवार कुठे हा चांगला राहील हाच क्रायटेरिया जो आहे तो निवडणुकांमध्ये राहील अशी माझी तरी माहिती आहे. बरं, बघूयात काय होतं येत्या काळातल्या निवडणुकांमध्ये. मात्र मगाशी तुम्ही उल्लेख केला होता की लिफ्ट बाहेर असलेला बोर्ड की बाहेरच्या दिशेला जाण्याचा रस्ता. मात्र मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टनं प्रवास करतात काय? चंद्रकांत दादांनी आज दिलेले चॉकलेट आणि अंबादास दानवे यांनी दिलेले पेढे, जुने मित्र पक्ष यांच्यातला गोडवा पुन्हा वाढतोय अतुलजी? नाही, मला असं वाटतं की ही जबाबदारी सर्व राजकीय पक्षाची आहे की जी महाराष्ट्रातली सुसंस्कृत राजकीय संस्कृती होती त्याला गालबोट 2014 नंतर आपण लावलेलं पाहिलेलं आहे. कशा पद्धतीनं कोण कोणाशी खोटं बोललं हे तर देव जाणे आणि त्या खोलीमध्ये जे लोक होते 3 ते जाणेत. पण उद्धव ठाकरेजी जर एवढा मोठा निर्णय 25 वर्षानंतर घेत असतील तर त्यांच्यावर लोकांनी जास्त विश्वास ठेवलेला आहे. दुसरा प्रश्न, लोकांना जेलमध्ये टाकायचं, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात वापर करायचा. भगतसिंग कोश्यारीजी जे राज्यपाल होते ते कसे राजकीय वागले, कसं संविधानाचं त्यांनी इथं चिरहरण केलं ते आपण पाहिलं. एकच उदाहरण सांगतो, का बरं सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की तुमची भूमिका ही राजकीय होती, राज्यपालासारखी नव्हती. 12 आमदार, मनोनीत आमदार जे आहे त्याच्यावर त्यांनी शेवटपर्यंत सही नाही केली. आणि तसंच बिहारमध्ये जेव्हा त्यांचं सरकार आलं एका दिवसामध्ये त्यांनी ती सही करून 12 आमदार क्लिअर केले. म्हणजे जिथे जिथे अडवणूक करता येईल, महाराष्ट्राचा फंड दिला नाही, जीएसटीचं कंपॅन्सेशन दिलं नाही, ज्या केंद्र पुरस्कृत योजना असतात
त्याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा असतो, ते दिलं नाही. हे महाराष्ट्रावर सातत्यानं केवळ महाविकास आघाडीचं सरकार होतं म्हणून अन्याय करण्याचं काम जे आहे त्यांनी केलं, त्याचा बदला लोकांनी घेतला. शेवटी लोकशाही ही संस्कृती जपली पाहिजे. आपल्या इथे आपण विरोधी पक्ष म्हणतो, आपण शत्रू नाही म्हणत, पण विरोधी पक्ष हा शत्रू असतो. अशा पद्धतीची भूमिका, अशा पद्धतीची राजकीय वागणूक जी आहे ती सातत्यानं बीजेपीने केंद्रात आणि राज्यात दाखवलेली आहे आणि त्याचा फटका जो आहे त्यांना तो बसला आहे आणि तो सातत्यानं बसत राहणार आहे. बरं, आज हसरे चेहरे आम्हाला पाहायला मिळत होते. प्रवास पहिल्या मजल्यापर्यंत झालेला होता, 6व्या मजल्यापर्यंतचाही प्रवास पुढच्या काळात होईल असं 3 सेकंदात काही घडलेलं असू शकतं का? असं आहे की 6व्या मजल्यापर्यंतचा प्रवास ठरवण्याचा अधिकार या देशातल्या 13 कोटी जनतेला आहे. त्या लिफ्टमधल्या प्रवासातनं ते ठरू शकत नाही आणि 13 कोटी जनतेने ठरवलेलं आहे की लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला मतदान दिलेलं आहे, विधानसभेसाठीच आमची पूर्वतयारी आहे. त्यामुळे पिक्चर अभी बाकी आहे, ये तो अभी ट्रेलर था. बरोबर आहे. ट्रेलर आणि पिक्चर याची उत्सुकता आता सर्वसामान्य जनतेला आणि मतदारांना देखील तेवढीच आहे. धन्यवाद अतुलजी, तुम्ही 0 आवरमध्ये आमच्याबरोबर चर्चा केली त्यासाठी धन्यवाद. तर एकंदरीतच आम्ही विचारलेल्या या प्रश्नावरती महाराष्ट्रानं मात्र दिलेला कौल पाहण्यासाठी आपण थेट जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर. तर एकूण मतं आज युट्यूबवरती आम्हाला प्राप्त झालेली आहेत 72,000 मतांपैकी 77% म्हणतात उद्धव ठाकरे, नाना पटोले 7% आणि जयंत पाटलांच्या नावाला पसंती देते 16% जनता. तर इंस्टाग्रामवरती 4,500 मतं तुम्ही नोंदवलेली आहेत. त्या मतांपैकी उद्धव ठाकरेंच्या नावाला 68% जनता, नाना पटोलेंच्या नावाला 9%, जयंत पाटलांच्या नावाला 23% जनता त्या ठिकाणी कौल देताना दिसते. इंस्टाग्राम नंतर आता वळूयात आपण एक्सकडे. एकूण मतं एक्सवरती प्राप्त झालेली आहेत 2,000. या 2,000 मतांपैकी उद्धव ठाकरे 61%, नाना पटोले 15%, जयंत पाटील 24%. अशा प्रकारचा कौल आपल्याला पाहायला मिळतोय. तर 1995 पासून महाराष्ट्रामध्ये युती आघाड्यांचं सरकार येणं रुटीन बनलं. कधी प्री पोल म्हणजे निवडणुकीआधी, तर कधी पोस्ट पोल म्हणजे निवडणुकीनंतर पक्ष एकत्र येणं सुरू झालं. छोटा भाऊ, मोठा भाऊ, जागा वाटप, मंत्रिपदांची विभागणी असे वादविवाद होत राहिले. पण या सर्वात कळीचा मुद्दा राहिला मुख्यमंत्री पद. सहसा ज्या पक्षाचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असा अलिखित नियम राहिलेला आहे. 2004 साल याला अपवाद ठरलं. तेव्हा राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा 2 जागा जास्त मिळाल्या होत्या, तरीही शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला सोडलं होतं. ती चूक होती अशी भावना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलूनही दाखवली आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदावरून थेट 2019 सालीच सेना भाजपमध्ये वाद झाला. तो वाद इतका टोकाला गेला की महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं. राज्याचं राजकारण भूतो बदलून गेलं. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी सारखाच प्रयोग देश पातळीवर या लोकसभेला यशस्वी होता राहिला. पण मोदींना रोखण्याची गुरुकिल्ली विरोधी पक्षांनी सापडवली आणि त्यामुळे विधानसभेतही यश मिळेल असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांचं आजचं वक्तव्य पाहायला हवं. विधानसभा निवडणुकीला जाताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच जाहीर करायला हवा. ही संजय राऊत यांची म्हणजे उद्धव ठाकरे यांचीच भूमिका आहे असं आपल्याला म्हणता येईल. ही भूमिका का घ्यावी लागली आणि तीही आजच, याची अनेक राजकीय कारणं आहेत. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मुरब्बी नेते या मागणीला कसा प्रतिसाद देतात हे बघावं लागेल. सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केली. उद्देश अर्थातच चांगला होता. शेतकऱ्याला विम्याच्या हप्त्यासाठी जी रक्कम भरावी लागायची तो खर्च वाचला. नैसर्गिक संकटामुळे पिकाचं नुकसान झालं तर त्याला विम्याचं कवच असावं. शेतकऱ्याला थोडाफार दिलासा मिळावा अशी पीक विम्याकडून अपेक्षा असते. पण अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये फार काही फरक पडला नाही असं चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधील अनेक गावांमध्ये शेतकऱ्याला 70 ते 75 रुपये मिळालेले आहेत. आधीच शेतमालाला भाव नाही, त्यात नैसर्गिक आपत्ती यामुळे जीव मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची सरकार आणि विमा कंपन्यांनी थट्टा केली आहे अशी भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा मुद्दा आज चर्चेत होता आणि याच विषयावरती आम्ही विचारला होता
झिरो अवरमधील आमचा आजचा दुसरा प्रश्न. आणि तो दुसरा प्रश्न पाहण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. आमचा दुसरा प्रश्न, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळण्यास कोण जबाबदार आहे, सरकार की विमा कंपनी? आणि आता आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील एक उदाहरण पाहूयात. भरत कारभारी तुपे हे वैजापूर तालुक्यामधील बाभुळगाव इथले शेतकरी आहेत. त्यांची 2 एकर शेती आहे. त्यापैकी 1 एकरावरती त्यांनी गेल्या वर्षी मक्याचं पीक घेतलेलं होतं. त्यांना एकरी साधारण 30,000 रुपये खर्च आला होता. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं नुकसान झालं, उत्पादन कमी मिळालं, भावही कमी मिळाला. त्यांना फक्त 14,400 रुपये आले. म्हणजे नफा मिळणं तर दूरच, खर्चाच्या तुलनेमध्ये त्यांना 15,600 रुपयांचा तोटा झाला. झालेल्या नुकसानाची त्यांनी तक्रारही केली. मात्र विम्याचे 73 रुपये 71 पैसे त्यांच्या खात्यावर पडल्याचा मेसेज त्यांना आला. असाच अनुभव जो आहे तो परिसरातील आणखी काही शेतकऱ्यांना देखील आलेले आहेत. त्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आता पाहूया. पीक विमा योजनेचे, फसल योजनेचे जे पैसे आले, किती पैसे आले ते 73 रुपये 71 पैसे. काय वाटतं एवढे पैसे? तेवढ्या पैशात मी 3 ताळी बांगला होईल ना सर त्याच्यामध्ये, विम्यामध्ये आहे की नाही. एवढे विमावाल्याने पैसे टाकले. मागच्या वर्षी तरी आपण पंतप्रधानांना विमा दिले 1 रुपयामध्ये, तर त्याच्या मागच्या वर्षी आम्ही 2-2 हजार रुपये विम्यात घातले तरी यायना दिले नव्हते. त्याच्यामध्ये काय येणार आहे, का औषध येणार आहे, का काय खत येणार आहे, का काय येणार आहे 73 रुपयामध्ये? पीक विमा फसल मला 77-60 पैसे आले. 77 रुपये 60 पैसे. बरं, आता काय करणार एवढे पैसे? याच्यामध्ये तुम्हाला फवारणीचं एक औषधाची लहानशी ते 1 टाकीचं सुद्धा औषध नाही आहे शेतकऱ्यांसाठी. फवारणी जर करायची ना समजा कापसावर, तर 1 टाकीचं सुद्धा औषध नाही आहे फवारणी करण्यासाठी. याच्या उपर काय करायचं जाते 73 रुपयामध्ये सरकारनं पाठील, याच्यात करायचं काय? मला काय 70 रुपये आले हो, आणि माझ्या खात्यावर तर आलं 500-600 रुपये फक्त. आणि आणखीन 500-600 रुपये कुठं आणून मी टाकाल, आणि ते 70 रुपये काढावं कसे, काय टाकले तुम्ही? ते आम्ही तर रोज मजुरीने जातो कामाला. काय शासन आहे काय का काय? काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे 70 रुपये मिळाले. पण एवढ्यावरच हा प्रकार थांबत नाही. ही तुटपुंजी रक्कम खात्यामध्ये जमा झाली तरी ती काढण्यासाठी खात्यामध्ये किमान 1,000 रुपये बॅलन्स असावा लागतो. पीक विमा खात्यामध्ये जमा झाल्यानं काही शेतकऱ्यांच्या खात्यामधील बॅलन्स हा 500 रुपये झाला. म्हणजे विम्याचे 70 रुपये काढण्यासाठी आधी खात्यात 500 रुपये जमा करावे लागणार आहेत. ते आणायचे कुठून असा प्रश्न आता शेतकरी विचारतोय. हे 70-80 रुपये मिळाले तरी त्यामध्ये शेतकऱ्याला काय खरेदी करता येऊ शकतं, हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय. किती आहे बिल तुमचं? बिल किती झालंय? काय काय घेतलं काय तुम्ही? हे काय घेतलं ना औषध? काय आहे ते? कशाचं औषध आहे? हे याच्या आपले डोळक्यावर मारायला. बरं, किती झालंय बिल त्याचं? बिल किती झालं? काय किती बिल तिकडे? किती अंदाजे? 500-600 रुपयाचं काय असेल तर. माझ्याकडे 80 रुपये आहेत. या 80 रुपयामध्ये तुमच्या दुकानावर काय येतं ते सांगा. काय येणार नाही. काय येईल? चिल्लर पुढे येतील. 10-10 रुपयाचे पाकिट भेंडी, गवार, दोडकं, कारलं काय जे लागले ते घेता येईल. बरं. 80 रुपयाला एक तणनाशकचं पाकिट घेता येईल. बरं. 20-20 झिरोचं गोणी गोणी कशी येईल याच्यामध्ये? बरं. गोणी 50 किलोची गोणी राहते, 1200 रुपयाला राहते, 1470 रुपयाला राहते. हा सुट्ट म्हटलं तर मग आपल्याला खत सुट्ट देता येईल. 70 किती येईल? किती झाले तरी 1 किलोचं समजा 40 रुपये किलो, 50 रुपये किलो विकतो, ते हिशोबाने धरायचं. म्हणजे 70 रुपयामध्ये 1.5 किलो येईल. अजून काय येईल तुमच्या दुकानामध्ये? 70 रुपये बाजरीचं एखादं बियाण्याचं पाकिट येईल. हा मजा घ्यायची का? चला काय करायचं काय? मी चॅनल चालू केलं एखादं. नाही, पण मजा कशासाठी घेतो असं तुम्हाला वाटतं? मला काय माहिती काय येईल ते तर सांगा. बाजरी नाही येणार ना. हा, बाजरी कशी येईल 70-80 रुपयात? मग काय येईल? 70-80 रुपये मध्ये आता मी देतो समजा 110 रुपये किलो. हा, मग किती घ्यायची, किती नाही तेवढं पाहिजे. आता मी शेतकऱ्यांना पण, शेतकरी आहेत माझ्यासोबत, तुम्हालाही विचारतो. वैजापूरच्या एका शेतकऱ्याला 70 रुपयाचा विमा आला 2 एकरासाठी. कसं जगायचं त्याने? कसं करायचं त्याने? त्यांना सांगितलं नाही का गळा असं करायचं म्हणून? तुम्ही शेतकरी आहे, मग कसं करायचं मग?
मग काय करायचं, हेच करावं लागतं, दुसरं काहीच नाही इलाज त्याला. कुठे पीक विम्याच्या कमी पैसे मिळाले तर कोणत्याच नुकसानीची भरपाई मिळालीच नाही असा अनुभव शेतकरी घेतात. नागपूर जिल्ह्यामधील काटोलमध्ये उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. पीक विमा कंपन्या या आधीही राजकीय पक्षांच्या आणि शेतकऱ्यांच्या रोषाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या आहेत. पीक विमा योजना हा एक मोठा घोटाळा आहे असा आरोप 2019 साली उद्धव ठाकरेंनी केला होता. एवढंच नव्हे तर 17 जुलै 2019ला उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये विमा कंपन्यांच्या ऑफिसवर इशारा मोर्चाही काढला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सहभागी होती. हे विशेष. पीक विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीवरती उद्धव ठाकरेंनी आजही प्रश्न उपस्थित केलेला आहे. ही एकूण जर का परिस्थिती पाहिली, पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाहीयेत. आजच मला माहिती मिळाली, नाही ते दुसरं तुम्ही दिलं ना, 1 रुपयात पीक विमा, नाही ते द्या ना खालचं. हां, 1 रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती, पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ 70 रुपये काही ठिकाणी जमा झालेले आहेत. अशी म्हणजे सगळे चित्र विचित्र ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. पीक विम्याच्या मुद्द्यावरून विधानसभेमधील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. हे शेतकऱ्यांचं सरकार नाही असा सूर वडेट्टीवार यांनी लावला. या सरकारमुळे शेतकऱ्यांची अधोगतीच झालेली आहे असं ते म्हणाले. लोकांनी ऑर्डर काढला की किमान पीक विम्याचे पैसे आणि मदतीचे पैसे हे 1000 रुपयाच्या वर मिळाले पाहिजे. अरे खोटं बोलून किती फसवायचं. हे पीक विम्याच्या या पैशातून कळते आहे की सरकार शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायला निघालाय आणि म्हणून पीक विमा जो होता फसवा होता. मी पुन्हा सांगेल, पीक विम्यातून अत्यल्प मदत का झाली तर पीक विमा कंपन्याकडून सरकारने 5% कमिशन घेतलाय. तो नगदी रूपाने घेतलाय. म्हणून या राज्यातील शेतकऱ्याची अधोगती झाली आहे आणि पीक विमा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही, हे या ठिकाणी सांगतात. खरं तर कृषी विभागाकडून विमा कवच देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले जातात. या खरीपासाठी आतापर्यंत पीक विम्यासाठी 24 लाख अर्ज आलेले आहेत. गेल्या खरीपाचा विचार केला तर शेतकऱ्यांना 4,434 कोटींची नुकसान भरपाई देय होती. त्यातले 3,710 कोटी देण्यात आले तर 724 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना केलेली मदत ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा मंजूर करताना कंपन्या कोणते निकष वापरतात, आता शेतकऱ्यांपुढे कोणते पर्याय आहेत, विमा कंपनी आणि सरकारशी संबंधित काही प्रश्नांबाबत माजी कृषी अधिकारी आणि विमा अभ्यासक उदय देवळाणकर यांनी नेमकं काय उत्तर दिलेलं आहे ते पाहूयात. विमा देताना गेल्या 7 वर्षातल्या 5 वर्षातलं बेस्ट उत्पन्न म्हणजे जास्त ॲव्हरेज असलेल्या वर्षांचं उत्पन्न आपण गृहीत धरतो आणि त्याची सरासरी उत्पन्न म्हणून आपण गृहीत धरतो. आणि हे म्हणजे हे उंबरठा उत्पन्न आणि ह्या वर्षी आलेलं उत्पन्न ह्यांच्या फरकातली रक्कम आणि त्याचा जोखीम स्तर असतो 70% आणि जोखीम स्तर ठरवताना त्याची MSP आणि लॉंग टर्म ॲव्हरेज या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो. यात एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. समजा 1 टन म्हणजे आपल्याकडचं एका गावातलं महसूल मंडळातलं सोयाबीनचं ॲव्हरेज आहे 1000 किलो. आता एका महसूल मंडळात साधारण 16 ते 21 गावं असतात आणि याच्यात किमान 12 प्रयोग केले जातात. हे प्रयोग विकास विभाग म्हणजे जिल्हा परिषद, महसूल विभाग आणि कृषी विभाग अशा 3 यंत्रणांकडून आपण करतो. किमान 10 प्रयोग झाल्यावरच आपण हे गृहीत धरतो विम्यासाठी. आणि जर महसूल म्हणजे तालुका हे महसूल मंडळाच्या ऐवजी युनिट असेल तर मग ते प्रयोग जास्त होतात, 15 ते 18 प्रयोग केले जातात त्याच्यामध्ये आणि त्याच्या सरासरीनंतर त्या महसूल मंडळाच्या विम्याची मोजणी आपण करतो. ह्याच्यात काय झालं आहे की गेल्या 5-7 वर्षामध्ये सातत्याने उत्पन्नात घट आहे आणि ही घट आल्यामुळे सरासरी उत्पन्न कमी आलेलं आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर एखादं 1000 किलो एका गावातलं सोयाबीनचं उत्पन्न आहे आणि तिथला जोखीम स्तर 70% म्हणजे 700 किलो आहे
आणि प्रत्यक्षात उत्पन्न आलं त्याचं 699 किलो, तर त्याला 1 किलोचे पैसे मिळतील. म्हणजे MSPच्या भावाप्रमाणे त्याचा 4550 प्रति क्विंटल असेल तर 45 रुपये त्याला मिळतात. त्याचे जे पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपण पाहिले पाहिजेत. आणि ह्या परिस्थितीमध्ये सातत्याने गेल्या काही काळात विमा दिला गेला, तर सतत जेव्हा विमा दिला जातो त्या एखाद्या पिकात, एखाद्या महसूल मंडळात, आणि त्याचं एकही चांगलं वर्ष येत नाही ॲव्हरेज वाढवण्यासाठी, तर त्यावेळेला ह्याचं लाभ कमी कमी होत जाणार हे उघड आहे. त्यामुळे 1-2 तरी चांगली वर्ष चांगल्या ॲव्हरेजची आली त्या महसूल मंडळात तर विम्याचा अधिक लाभ मिळू शकेल. पीक विमा योजनेतील या त्रुटीवर सर्वच विरोधी पक्षांनी बोट ठेवलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तुटपुंजा पीक विमा मिळवण्यावरती टीका केलेली आहे. तसंच दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांना दुष्काळ निधी मिळाला नाही याकडे देखील त्यांनी सरकारचं लक्ष वेधलंय. काही शेतकऱ्यांना फार तुटपुंजी रक्कम तिथं मिळाली, 70, 80, 100 रुपये. याच्या खोलामध्ये सुद्धा जाण्याची जरूरत आहे. आणि त्याच्याचबरोबर दुष्काळ हा जेव्हा जाहीर झाला फक्त 41 तालुक्यात झाला, ती यादी केंद्र सरकारकडे पाठवली. पण 12 जिल्हे असे होते दुष्काळ असताना तो जाहीर झाली नव्हती. झोपलेलं सरकारला आम्ही जागं केलं. 20 दिवसानंतर दुष्काळ त्या जिल्ह्यांमध्ये जाहीर झाला, त्यात नगर जिल्हा सुद्धा आहे. आणि मग तो जाहीर झाल्यानंतर आत्तापर्यंत दुष्काळ निधी 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याला मिळालेला नाही. अधिवेशन संपण्याच्या अगोदर दुष्काळ निधी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलाच पाहिजे, ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आणि आता वेळ झालेली आहे आपल्या आजच्या भागातील पीक विम्याच्या प्रश्नावरील प्रतिक्रिया पाहण्याची. आणि त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला. तर आजचा प्रश्न होता, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळण्यास कोण जबाबदार आहे, सरकार की विमा कंपनी? तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात ते पाहूयात. एक्सवरती आदित्य गायकवाड म्हणताय, पीक विमा कंपनीच्या नियम अटी शर्तींतील गौड बंगाल आणि सरकारी पंचनाम्यामध्ये हलगर्जीपणामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहतोय. युट्यूबवरती राजेश्वर उंबरे म्हणतायत, सरकार लाचार होऊन विमा कंपनी पुढे लोटांगण घालतंय. तर अनंत झटाले म्हणालेले आहेत, 1 रुपयात विमा देऊन हाती पण भोपळाच दिला. सागर गायकवाड म्हणतायत, पीक विमा फक्त कंपनीच्या फायद्याचा असतो, शेतकऱ्यांना कायम वंचित ठेवलं जातं. विशेष म्हणजे सरकार पण शेतकऱ्यांची बाजू घेत नाही. फेसबुकवरती सलमान पटेल म्हणतात, सरकार आणि विमा कंपनी दोघे जबाबदार आहेत. सरकारनं 1 रुपया विमा योजना सुरू केली तेव्हापासून विमा कंपन्या शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. खंडू कदम म्हणतात, पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी नसून फक्त विमा कंपन्यांसाठी अंमलात आणलेली आहे. सचिन दहीकार म्हणतात, विमा कंपन्यांवरती सरकारचं नियंत्रण अजिबात नाही. तर संदीप कोल्हे म्हणतात, सरकारचा वचक नाही पीक विमा कंपनीवर. इंस्टाग्रामवरती सचिन चव्हाण म्हणतात, दोन्ही जबाबदार आहेत. आणि आम्ही विचारलेल्या या प्रश्नावरती महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरवर. तर काय कौल दिलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं? युट्यूबवरती एकूण मतं प्राप्त झालेली आहेत 20,000. तर यासाठी कोण जबाबदार आहे हे थेटपणे जे आहे एकूण मतांमधून प्राप्त होताना, तर इंस्टाग्रामवरती आपल्याला 3,500 मतं मिळालेली आहेत. आणि सरासरी जर आपण विचार केला तर सरकार असं म्हणणं आहे 79% जनतेचं, 21% जनता म्हणते विमा कंपनी. फेसबुकवरती जी मतं आपल्याला प्राप्त झालेली आहेत, सरकार जबाबदार की विमा कंपनी? सरकार असं म्हणणं आहे 59% जनतेचं, 41% जनता म्हणते विमा कंपनी. एक्स वरती आलेल्या ज्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आहे, सरकारला जबाबदार ठरवता आहेत 73% मतं, 27% म्हणतात विमा कंपनी. तर युट्यूबवरती आलेली जी मतं आहेत त्याकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. 20,000 मतं आपल्याला प्राप्त झालेली होती आणि या 20,000 मतांपैकी सरकारला जबाबदार धरलेलं आहे 85% जनतेनं, विमा कंपनीला जबाबदार धरती आहे 15% जनता. तर अधिवेशनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा होणं
यासारखी चांगली गोष्ट दुसरी कुठलीच नसेल. आज जवळपास सर्वच महत्त्वाच्या पक्षांनी तुटपुंजा पीक विम्याचा मुद्दा उचलला. हा मुद्दा दर जो आहे तो काही वर्षांनी ऐरणीवरती येत असतो आणि 2016 सालापासून पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जाते. या योजनेतील त्रुटींमुळे शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांनाच जास्त फायदा होतो आहे असा आरोप देखील केला जातोय. ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी तर पीक विमा घोटाळा राफेल घोटाळ्यापेक्षा मोठा आहे असा थेटपणे आरोप केलेला होता. या आधी राज्य आणि केंद्र सरकारनं हे सगळे आरोप खोडून काढलेले आहेत. कारण काहीही असो, खऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यासाठी विमा काढण्यापासून ते विमा मिळवण्यापर्यंतची प्रक्रिया सुकर होईल. नुकसान झालं तर त्याला वेळेमध्ये विमा मिळेल यासाठी योग्य ते बदल सरकार करेल अशी आशा करूयात. लोकसभा निकालानंतर महायुतीमध्ये धुसफूस सुरूच आहे. पुण्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीवरती आक्षेप घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. विनाकारण युतीमध्ये वाद नको म्हणून अजित पवार यांनी स्वतः या प्रकाराची सविस्तर माहिती घेतल्याचं समजतंय. तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार घर वापसीच्या मार्गावर असल्याची चर्चा देखील रंगली आहे. विधान भवनामध्ये राष्ट्रवादीच्या 5 ते 6 आमदारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. हे आमदार पश्चिम महाराष्ट्रामधील असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. यावर आमदार रोहित पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहूया. राजकारणामध्ये या महायुतीच्या अनेक नेत्यांपेक्षा फार पुढे आहेत. ते लोकसभेमध्ये साहेबांनी दाखवूनच दिलं. विधानसभेत तर ते अजून जास्त दाखवतील. त्यामुळे साहेब आणि त्यांना जोडीला जयंत पाटील साहेब आणि इतरही आमच्यासारखे कार्यकर्ते मिळून नक्कीच जे कोणी चांगले असतील, साहेबांनी जसं सांगितलं तसं त्यांचं स्वागत आहे. पण ज्या लोकांनी उत्मात केला, कुठंतरी लोकांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतले, अशा लोकांना साहेब आणि जयंत पाटील साहेब योग्य असा निर्णय त्या आमदारांच्या बाबतीत घेतील असं वाटतं. तर दादांना 20-22 सीट दिल्या जातील भाजपबरोबर राहिल्या तर, आणि हे नेगोशिएशनचा भाग असेल. आणि जर BJP बरोबर दादा नाही राहिले तर सगळ्याच ठिकाणी आमदार त्यांचे उभे केले जातील. पण ते फक्त मतं खातील, पण निवडून कुणी येणार नाही. थोडक्यात काय तर महायुतीमधला प्रत्येक पक्ष हा आपापलं स्थान अबाधित ठेवण्यासाठी झगडतोय. या बातमीसोबतच 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा एकदा भेटूयात. त्यासाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.